रामनवमी आहे. तर मला नेहमी प्रश्न पडायचा की रामाला एवढं महत्व काय आहे? म्हणजे युद्ध होणं, त्यामध्ये हरणं, जिंकणं हा एक म्हणजे आपण समजू शकतो की हे होत राहतं. पण तरीही रामाला एवढं का पूजलं जातं? असे अनेक प्रश्न माझ्याही मनात आले होते. कदाचित तुमच्याही मनात येत असतील की रामाला पुरुषोत्तम का म्हटलं गेलंय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. तर त्याचं उत्तर मला एका कवितेतून मिळालंय. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत समजेल असं आहे प्रत्येकाला. आणि आपल्याला माहितीये की प्रसिद्ध कवी आहेत मनोज मुंतशीर, कवी लेखक आहेत. तर त्यांची ही कविता आहे. अगदी पटकन आपल्याला समजेल अशी कविता आहे. तर नवमी निमित्त मी एक माझ्या कृतीतून, माझ्या कलेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र त्यापूर्वी आपण कविता एक मी सादर करते मनोज मुंतशीर यांची. तर तुम्हाला ती कविता कशी वाटली मला नक्की सांगा. खूप छान कविता आहे, बघा एकदा. आणि जर कविता ऐकल्यानंतर जर तुम्हाला युट्यूबवर ती मनोज मुंतशीर यांच्या आवाजात ऐकायला मिळाली तर नक्की एकदा ट्राय करा. कवितेचं नाव आहे की राम क्यों पूजे जाते हैं, म्हणजे रामाला का एवढं पूजलं जातं. तर हिंदी कविता आहे. तर ती अशी आहे की राम इसलिए नहीं पूजे जाते क्योंकि उन्होंने कौशल्या की कोख से जन्म लिया था। राम इसलिए पूजे जाते हैं क्योंकि वनवास देने वाली कैकई को भी उन्होंने कौशल्य समान आदर दिया। राम इसलिए नहीं पूजे जाते क्योंकि जानकी जैसी देवी से उनका विवाह रचाया। राम इसलिए पूजे जाते हैं क्योंकि अहिल्या जैसे समाज से टुकराई गई स्त्री को भी उन्होंने देवी कह के बुलाया। राम इसलिए नहीं पूजे जाते क्योंकि उन्होंने सोने की लंका जीत ली। राम इसलिए पूजे जाते हैं क्योंकि अयोध्या की मिट्टी के लिए, अपनी मातृभूमि के लिए उन्होंने अपनी बाहु से जीती सोने की लंका को भी ठुकराया। राम इसलिए नहीं पूजे जाते क्योंकि उन्होंने रावण के नाभि में तीर भेज दिया था। राम इसलिए पूजे जाते हैं क्योंकि उस प्रकांड विद्वान से जीवन की शिक्षा लेने के लिए उन्होंने लक्ष्मण को रावण के चरणों में भेज दिया था। राम इसलिए नहीं पूजे जाते क्योंकि वो भगवान थे। राम इसलिए पूजे जाते हैं क्योंकि वो मर्यादा में रहने वाले इंसान थे। म्हणजे बघा ना, एक व्यक्तिमत्व, त्यामधून किती किती सारे शिकायला मिळतं. रामाला हे मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं गेलंय, तर अशी अनेक उत्तर, अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला या कवितेमधून मिळतात. तर कविता वाचन झालेलं आहे. तर मी आज रामनवमी आहे त्यानिमित्त माझ्या कलेतून राम माझ्या परीने साकारण्याचा प्रयत्न करेल. ज्याचा त्याचा राम, ज्याचा त्याचा आदर्श वेगवेगळे असतात. तर मी माझ्या कलेतून, म्हणजे मला वाटतंय की असं एक असतं की नाही नाही हे चित्र तर रामाचं काढलंच पाहिजे. तसं एक चित्र माझ्या कुठेतरी इथे आहे. तर ते मी एका कॅनव्हासवर सादर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला सुरुवात करूयात. आणि जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल, जर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडत असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण दर आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार किंवा रविवारी मी, म्हणजे मंडे टू फ्रायडे ऑफिस असतं, त्यामुळे फ्रायडे पर्यंत ब्लॉग करणं आणि शेअर करणं शक्य नाही. त्यामुळे शनिवार रविवार या दोघं दिवसांमध्ये मी ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे मी कधी ब्लॉग केला हे तुम्हाला कळण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला वळूयात, आपण आता ब्लॉगला सुरुवात करूयात. बघूयात काय आहेत. हा जो कॅरम बोर्ड आहे तो एक अनयुज्ड कॅरम बोर्ड होता. त्यामुळे या कॅरम बोर्डचा वापर मी ही कलाकृती, जसं की म्हणजे आपण पेंटिंग्स म्हणूया, रामाची पेंटिंग साकारण्यासाठी करण्याचं ठरवलं. सुरुवातीला पेन्सिलीने चित्र रेखाटून त्यावर लगेचच कलर भरण्यास सुरुवात केली. खरं तर राम आणि सीतेचं हे जे चित्र आहे ही खूप प्रसिद्ध चित्र आहे खरं सांगायचं तर. त्यामुळे मला हे खूप अनेक दिवसांपासून हे चित्र रेखाटावं असं मनात इच्छा होती. मात्र म्हणजे आपलं असतं की वेळ नाही आहे किंवा जमत नाही आहे, अशी अनेक कारणं आपण स्वतःलाच देत असतो. मात्र आज रामनवमी होती आणि त्यामुळे आज साकारण्याचं, त्या निमित्ताने साकारलं जाईल असं मी ठरवलं आणि लगेचच सुरुवात केली. इच्छा असली की मार्ग दिसतो असं म्हणतात. आणि खरंच लगेच सुरुवात केली. 3-3.5 तासाच्या प्रयत्नानंतर हे चित्र पूर्ण झालं. पण जसं म्हणतो की आपण कुठलीही कलाकृती असेल, मग कुठलंही असो ते, तर त्यासाठी एक एकाग्रता असावी लागते, एक चित्त असावं लागतं, शांत डोकं असावं लागतं, आपले विचार जे आहेत ते शांत असावे लागतात. मात्र माहिती आहे की जेव्हा आपली लहान मुलं घरात असतात तेव्हा मात्र अजिबातच शक्य नाही.
पण मला कुठल्याही परिस्थितीत आज हे चित्र पूर्णच करायचं होतं. कारण आज रामनवमीच्या निमित्ताने हे पूर्ण होईल हेच मला माहिती होतं. कारण हे परत होणार नाही आणि एकदा सुरू केली आहे तर म्हटलं पूर्ण करूयात आणि मगच थांबूयात. तर अशा प्रकारे छोट्या-छोट्या बारकाव्यांवर माझ्या परीने लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे चित्र मी माझ्या परीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया मला खूप मॅटर करतात, खूप महत्त्वाच्या आहेत, की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत आहेत की नाही किंवा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला कसं वाटतं आहे. तर अशा प्रकारे व्लॉग्स बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कधी व्लॉग अपलोड केला आहे. तर आता हे चित्र बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. तर अशा प्रकारे हे चित्र पूर्ण झाल्यानंतर या चित्रासोबतच एक महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे ती कविता. तर पुन्हा एकदा आठवण करून देते की ही जी कविता आहे मी जी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितली तर तीसुद्धा तुम्ही एकदा नक्कीच ऐका मनोज मुंतशीर यांच्या आवाजात. तर तुम्हाला कविता कशी वाटली तेही सांगा आणि हे चित्र कसं वाटलं तेही मला नक्की तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तर त्याचा फायनल जो लूक आहे तो असा आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या शनिवार किंवा रविवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.